मित्रो नमस्कार। नवाब मलिकांची चौकशी ईडीने सुरू केली आहे। कदाचित नवाब मलिकांना कोठडीत जावं लागेल की नाही जावं लागेल हे येणारा काळ सांगेल। पण यासोबतच शरद पवारांनी जे काही विधान करून नवाबांची पाठराखण केली आहे त्यातून शरद पवारांचा एक अजेंडा प्रत्यक्षपणे समोर आला आहे। आम्हाला वाटत होतं शरद पवार बोलत का नाहीत ते बोलले आणि जे बोलले ते त्यांचा अजेंडा उघड करणारं बोलले। शरद पवारांच्या मनात नेमकं काय आहे हे या निमित्तानं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे। काय आहे हे जाणून घेण्याआधी शरद पवार काय बोललेत ते समजून घेणं आवश्यक आहे। शरद पवार काय बोललेत हे कळावं यासाठी त्याचा टेक्स्ट देखील मी तुम्हाला सोबत देत आहे। ऐका शरद पवार काय बोललेत ते। एक साधी गोष्ट आहे, काही झालं आणि विशेषतः कोणी मुस्लिम कार्यकर्ता असला तर दाऊदचं नाव घ्यायचं आणि काहीतरी कोणाचा काहीतरी समर्थाचं कोण काय कुठं काय माहिती नाही, पण त्याचं केलं जातं। त्याच्यात काही नवीन नाही। तुम्हाला माहीत असेल, तुम्ही कदाचित लहान असाल त्या काळात की ज्यावेळी मी राज्याचा मुख्यमंत्री होतो तर माझ्यावेळी असाच आरोप झाला होता। शरद पवारांच्या या विधानानंतर आपल्या सगळ्यांना प्रश्न पडतो की शरद पवारांनी आपल्या खिशातलं मुस्लिम कार्ड बाहेर का काढलं। अचानक शरद पवारांना नवाब मलिक मुस्लिम असल्याची जाणीव लोकांना का करून द्यावी वाटली। शरद पवारांच्या बोलण्याचे वेगवेगळे अर्थ असतात। शरद पवार गूढ बोलतात, शरद पवार गूढ कृती करतात, हे सगळ्यांना चांगलं ठाऊक आहे। याविषयी सगळेच भाष्य करत असतात। पण शरद पवारांचं हे विधान अगदीच अगतिकतेतून आलं आहे असं मला वाटतं। खरं तर शरद पवारांना हा मुद्दा पुढे आणायचा नव्हता, पण नाईलाजानं शरद पवारांच्या तोंडून हे वाक्य निघून गेलं आणि शरद पवारांचे हेतू या निमित्तानं स्पष्ट झाले। काय आहे शरद पवारांचा हेतू हे समजून घेण्याआधी ते कोणत्या पार्श्वभूमीवर बोललेत हे बघायला पाहिजे। लवकरच नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत। त्यात नवी मुंबई पण आलीच, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत आणि या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला आपलं अस्तित्व सिद्ध करावं लागणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात जरी प्रभावशाली दिसत असला तरी मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं अस्तित्व काहीच नाही आहे। मुंबईमधल्या निवडणुकांच्या मध्ये जे काही मतांचं ध्रुवीकरण होतं ते आपल्याला आधी समजून घेतलं पाहिजे, मग शरद पवारांचा हेतू आपल्या लक्षात येईल। मुंबईमधल्या निवडणुकामध्ये सगळ्यात जास्त मराठी आणि अमराठी असा मुद्दा प्रामुख्यानं चालतो। मराठी मतांच्या मध्ये शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना अग्रभागी आहे। मराठी मुद्द्यावर ते मतं जास्त घेतात, मग भारतीय जनता पार्टीकडे उरलेली मतं जातात। अमराठी मुद्द्यांमध्ये तिथे भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस हे दोन पक्ष जास्त महत्त्वाची आहेत। अमराठी मतांचं विभाजन या दोनच पक्षांमध्ये जास्त होत असतं। परप्रांतीय, खास करून उत्तर भारतीय, गुजराती आणि बिहारी या लोकांच्या मतांमध्ये हा फरक पडतो। मुंबई निवडणुकीत दुसरं एक ध्रुवीकरण होत असतं आणि ते ध्रुवीकरण म्हणजे हिंदू आणि मुस्लिम। या हिंदू मुस्लिम ध्रुवीकरणामध्ये हिंदू मतं ही शिवसेना, भाजप आणि मनसे या तीन पक्षाला मिळतात, तर मुस्लिम मतं काँग्रेस, आता आलेली MIM आणि समाजवादी पार्टी या पक्षाला मिळतात। मुंबईतलं तिसरं ध्रुवीकरण आहे दलित मतांचं। या दलित मतांच्या मध्ये दलित पक्ष तर आहेतच आहेत, पण काँग्रेस सर्वाधिक दलित मतं तिथं घेतं। बाकी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, त्याची गट आणि स्थानिक पक्ष या सगळ्या गोष्टींचा दलित मतांवरती प्रभाव होतो। या सगळ्या मतांच्या ध्रुवीकरणामध्ये प्रत्येक पक्षाकडे आपापली मतं नक्की आहेत आणि त्यावर त्यांच्या जागा देखील नक्की आहेत। अडचण आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसची। राष्ट्रवादी काँग्रेसला इथे हक्काचं मतदान सापडत नाही। ना मुस्लिम मतात सापडतं, ना मराठी मतात सापडतं, ना अमराठी मतात सापडतं, ना दलित मतांच्या मध्ये सापडतं। कुठेही राष्ट्रवादी काँग्रेस चांगली मतं घेताना आपल्याला मुंबईत दिसत नाही। राष्ट्रवादी काँग्रेसचा खास डोळा आहे तो मुस्लिम मतांवरती। या मुस्लिम मतांच्या मध्ये वेगवेगळ्या पक्षाची वेगवेगळी नेते अस्तित्वात आहेत। सगळ्यात पहिल्यांदा काँग्रेस पक्षाकडं तिथे मोठी चेहरे आहेत। त्यामध्ये हुसेन दलवाई सारखा माणूस, असलम शेख सारखा माणूस, बाबा सिद्दीकी सारखे व्यक्ती ज्यांनी आपापल्या भागामध्ये मोठा प्रभाव मुस्लिम मतांवर ठेवलेला आहे। असलम शेख तर मंत्री आहेत, बाबा सिद्दीकी मंत्री राहिलेले आहेत। या सगळ्या मुस्लिम नेत्यांचा प्रभाव अजूनही जनमानसावर आहे।
काँग्रेसकडे मुस्लिम मतांचे खेचू शकतील असे चेहरे उत्तम पद्धतीने आहेत. समाजवादी पक्षाकडून अबू आझमी हे काम चांगल्या पद्धतीनं करतायत. एमआयएम सारख्या पक्षाला मुंबईच्या भागामध्ये एक आमदार मिळवता आलेला आहे. वारिस पठाण तिथले आमदार आहेत. या निवडणुकीत एमआयएम देखील चमत्कार दाखवणार आहे. वारिस पठाण नेतृत्व आहे, अबू आझमी नेतृत्व आहे, असलम शेख नेतृत्व आहे, बाबा सिद्दीकी नेतृत्व आहे. खूप नाव आहेत अशी ज्या नावांना नेतृत्व म्हणून विकसित आहेत. आणि योगायोगाची गोष्ट अशी की यातलं एकही नाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंधित नाही. आजवर भंगारचा आणि हॉटेल व्यवसाय चालविणारे नवाब मलिक इथे मुस्लिम नेतृत्व म्हणून स्थापित करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसच्याकडून सातत्यानं होत आलेला आहे. म्हणूनच मुस्लिम मतांना आकर्षित करण्याचा विषय नवाब मलिकांच्याकडे सोपविण्यात आला होता. नवाब मलिकांनी शाहरुख खानच्या मुलाचा विषय काढून, आपल्या जावयाचा विषय काढून मुस्लिम कार्ड खेळण्याचा प्रयत्न केला होता. या सगळ्या प्रकारामध्ये नवाब मलिकांना फारसं यश मिळताना दिसत नव्हतं. मुस्लिम मतांना आपल्याकडे आकृष्ट केलं तरच मुंबई मनपाच्या निवडणुकीत थोडंफार यश मिळवता येऊ शकेल हे यांच्या लक्षात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे नवाब मलिकांच्या शिवाय दुसरा कोणताही मुस्लिम चेहरा नाही जो उत्तर भारतीय आणि मुस्लिम मतांना आकर्षित करू शकेल. कारण नवाब मलिक हे मुंबईकर नाहीत, महाराष्ट्रीयन नाहीत, ते उत्तर भारतीय आहेत. जन्म उत्तर प्रदेशातला आहे, शिक्षण मुंबईमधलं आहे. नवाब मलिकांच्या निमित्तानं उत्तर भारतीय आणि मुस्लिम मतं आकर्षित करायची आणि आपला मुंबईतला एक मुस्लिम चेहरा विकसित करायचा हाच प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसचा होता. आणि त्यासाठी शरद पवारांनी नवाब मलिकांना मोकळीक दिलेली होती. शाहरुख खानच्या मुलाचा विषय काढून मुस्लिम मतांना आकर्षित करता येईल असं वाटलं, पण ते घडलं नाही. अशा वेळी मुस्लिमांना आपल्यावरती अन्याय होतो आहे, आपल्या नेत्यांना अटक केली जाते आहे, मोदी सरकार जे हिंदुत्ववादी आहे ते मुसलमानांना त्रास देतं, त्यातल्या त्यात नवाब मलिक मुसलमान आहेत म्हणून त्रास देतं, असं चित्र निर्माण करण्याची आवश्यकता होती. म्हणूनच खाजवून खरूज काढत नवाब मलिकांनी आएंगे मेरे घर सरकारी मेहमान आएंगे असा सूर अळवला होता. अगदी त्या कर्ण अर्जुन चित्रपटातल्या राखीप्रमाणे आएंगे घर आएंगे कर्ण अर्जुन आएंगे सारखं त्यांनी सरळ सरळ आएंगे सरकारी मेहमान आएंगे असा सूर अळवायला सुरुवात केली. आता या प्रयत्नाचा भाग असा झाला आणि नवाब मलिक सातत्यानं आपल्याला अटक होईल, आपल्याला त्रास होईल अशा कृती करत आलेले आहेत. समीर वानखेडेंच्या विषयामध्ये नवाब मलिकांनी सातत्यानं व्यक्तिगत आरोप करत आपल्यावर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल व्हावा अशी कृत्य केलेली आहेत. मोहित कंबोजच्या बदनामीची सारखी मोहीम राबवून कोर्टाने सांगितल्यावर सुद्धा आपल्या अंगावर ती केस ओढून घेणारे नवाब मलिक आपल्या अटकेचा, आपल्या चौकशीचाच प्रयत्न करत होते का असा प्रश्नही आपल्या मनामध्ये येऊन जातो. कारण एकदा का यंत्रणांनी ताब्यात घेतलं, चौकशी केली, अटक झाली की मग मी मुस्लिम म्हणून मला अटक झाली असं बोलायला नवाब मलिक मोकळे होतात. जसं ईडीनं चौकशीसाठी नवाब मलिकांना आपल्यासोबत घेऊन गेलं, सरकारी मेहमान भल्या पहाटे घरी गेले, त्यांना सोबत घेतलं आणि आपली मेहमान नवाजी करायला घेऊन गेले आणि शरद पवार इकडे अगतिकतेनं बोलते झाले. शरद पवार म्हणाले की मुस्लिम नेता पकडला की त्याचे दाऊदशी संबंध जोडले जातात. असा प्रकार 25 वर्षापूर्वी माझ्यासोबतही झाला आहे. मुस्लिम नेता दाऊदशी संबंध हे बरोबर पवारांनी ओळखलेलं गणित आहे. आता मुस्लिम समाजांना नवाब मलिक हे मुसलमान आहेत, ते मुसलमान आहेत म्हणून दाऊदशी संबंध जोडला जातो आहे असं वारंवार ठसवलं जाईल. पण दाऊद गँगशी संबंधित असलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत नवाब मलिकांचे आर्थिक व्यवहार आहेत जे समोर आलेत. जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारात दाऊद गँगशी संबंध समोर आलेले आहेत. काही अशा लोकांशी संबंध आलेले आहेत ज्यांचा थेट ड्रग्सशी संबंध आहेत, ते समोर येत आहेत. अशा गोष्टी समोर येत असताना सुद्धा ते मुस्लिम आहेत म्हणून जोडला जातोय. अशा स्वरूपाचं वातावरण शरद पवारांनी निर्माण करायला सुरुवात केलेली आहे. आणि हेच शरद पवारांचं सगळ्यात मोठी डाव आहे, चाल आहे असं म्हणावं लागेल. मुंबई मनपाची निवड डोक्यावर लक्षात ठेवून काही दिवस नवाब मलिकांना तुरुंगात टाकायचं आणि मुस्लिम मतांना आपल्याकडे आकृष्ट करायचं, कदाचित हाच डाव असेल. पण हाच डाव शरद पवारांनी मुस्लिम मतांचा विषय समोर करून उघड केला आहे. बघूया मुस्लिम मतांवर या निवडणुकीत नवाब मलिकांच्या कारवाईमुळे काय फरक पडतो. नमस्कार.